नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला कोबी मंचुरियन त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी 1 किलो कोबी किसणीने चांगला बारीक किसून घेतलेला आहे। पत्ता कोबी घ्यायचा, त्याच्यामध्ये चांगलं 4-5 पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पावडर, थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। आता सर्व मिश्रण मिक्स करायचं। आता त्याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकायचा थोडासा आणि सर्व मिश्रण मिक्स करायचं, म्हणजे आपल्या मंचुरियनला छान रंग येतो। आणि तिखट चांगली लाल वापरायची। आता सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ, आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचं। आता कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायची 1 वाटी, परत मिक्स करायचं। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। चायनीज पदार्थ आपण घरच्या घरी बनवू शकतो, अगदी सोप्या पद्धतीचे। आता सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता त्याचे छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे। अशा पद्धतीने बॉल बनवून घ्यायचे। आता आपले बॉल तयार झालेले आहेत। आता बॉल तयार करून घ्यायचे आणि तेलामध्ये चांगले खरपूस तळून घ्यायचे। आता तेल पण तापलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीचे बॉल बनवायचे। आता तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक करून 10-12 बॉल तळायला टाकायचे आणि चांगलं खरपूस तळू द्यायचे। जास्त मोठा गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरच तळायचे। आता दुसरी टेप पण तळून दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने सर्व बॉल्स तळून घ्यायचे। हे पहा, आपले मंचुरियन तळून तयार झालेले आहेत। आता ग्रेव्ही बनवून घेऊ। त्याच्यासाठी 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, कांद्याची पात, 1 शिमला मिरची आणि 1 तिखट हिरवी मिरची। आता तेल तापलेलं आहे, त्याच तेलामध्ये आपण थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच आपण ग्रेव्ही बनवून घेऊ। आता त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा, बारीक कापलेला कांदा, नंतर बारीक कापलेला लसूण, अगदी बारीक कापून ठेवायचा लसूण। आता शिमला मिरची, मी आधीच तयार करून ठेवलेलं होतं। आता टोमॅटो, सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता कॉर्नफ्लॉवर पावडर घ्यायची 1 मोठा चमचा, त्याच्यात पाणी टाकायचं आणि 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा, परत मिक्स करायचं। आता त्याच्यामध्ये
कॉर्नफ्लोअर पाण्यात मिक्स करून ते टाकायचं 1 चमचा, म्हणजे ग्रेव्हीला चांगला दाटपणा येतो. थोडंसं उरलेलं होतं ते पण टाकून दिलं. कॉर्नफ्लोअरचं मिक्स पावडर. आता थोडंसं पाणी. आता ग्रेव्ही आपल्या आवडीप्रमाणे करायची, घट्ट किंवा पातळ. आता थोडीशी बारीक कापलेली कांद्याची पात आणि 1 चमचा मीठ. बघा ग्रेव्हीला किती छान रंग आलेला आहे. इथे आपण अजिबात रंग वापरलेला नाही. आता त्याच्यामध्ये तळलेले मंचुरियन टाकून घ्यायचे आणि 5 मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचे. अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि झटपट कोबी मंचुरियन आपण घरच्या घरी बनवू शकतो. आता झाकण ठेवून 5-10 मिनटं शिजू द्यायचं, म्हणजे ते बॉल चांगले फुलून येतात आणि त्याच्यामध्ये रस्सा चांगला मुरून निघतो. आता एका वाटीमध्ये आपण मंचुरियन काढून घेऊ. बघा किती छान हॉटेलसारखेच मंचुरियन आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि अगदी सोपी पद्धत आहे बनवायची. तुम्ही करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा. बघा किती छान डिश झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, खात राहा. बघा किती छान, हॉटेलपेक्षा पण भारी. चवीला तर खूपच छान लागते आणि लहान मुलं आवडीने खातात. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.